Hello everybody आणि वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आय होप यू ऑल गाईज आर हॅपी अँड हेल्दी. तर आज आहे संडे आणि आजचा संडे थोडासा वेगळा आहे. युजली आम्ही संडेला सकाळी मिसाला जातो आणि मग आम्ही आमचं शॉपिंग किंवा जेवण हे सगळं करतो. तर आज थोडंसं वेगळं आहे. तर अगोदर आम्ही आता चाललो ट्रॅकेल मार्केटला. तर मी तुम्हाला दाखवते ट्रॅकेल मार्केटमध्ये काय काय असतं आणि त्याच्यानंतर मग आम्ही चाललो आहे पार्कमध्ये खेळायला, क्रिकेट खेळायला आणि मग घरी आल्यावर बनवणार आहोत चिकन. तर असा आहे आमचा आजचा दिवस. तर चला मग लेट्स गो अँड एक्सप्लोर ट्रॅकेल मार्केट फर्स्ट. इकडे आहे समायरा. चला मग आता जाऊया आपण ट्रॅकेल मार्केटला. नो आय एम नॉट. हे घे. सो आता आम्ही चाललो ट्रॅकेल मार्केटला. ट्रॅकेल मार्केट इज काइंड ऑफ मार्केट्सफील्ड या टाऊनमध्ये दर महिन्याच्या एंडला लास्ट संडेला करतात. इट स्टार्टेड समथिंग अराउंड 2010. स्टार्टेड फ्रॉम कार पार्किंग with around 10 shops, but now it is like around 160 shops. Vegetables, fruits, wood carvings, wood articles, lot of things. सोप्स आहेत. Yeah, you can see it now and we'll show you. आणि सगळ्यात बेस्ट तिकडे एक नेपालीज मोमोवाला आहे आणि त्याचे मोमोज खूप टेस्टी आहेत. तर आम्ही तर आता ते पण घेणार आहोत. तर मी तुम्हाला दाखवते यूकेमध्ये ट्रॅकेल मार्केट कसं असतं, म्हणजे आमच्या टाउनचं ट्रॅकेल मार्केट कसं आहे. तर हे बघा इकडे बॅम्बू बास्केट्स आहेत. इकडे बघा हे जे अंकल आहेत हे एव्हरी ट्रॅकेल मार्केट इकडे म्युझिक प्ले करतात. त्याच्याकडे 2 चटणी आहे. स्पायसी Spicy one, yeah. Veg one is the mild one. Mild one. या व्हेज वन इज द माइल्ड वन. आता मी घेतलेत मोमोज. आता मी मोमोज खातो आणि मी तुम्हाला सांगते कसे आहेत मोमोज. आणि आता आम्ही चाललो आहे वेस्ट पार्कला. माझे फ्रेंड्स येणार आहेत तर आम्ही छान दुपार तिकडे स्पेंड करू. आता या आम्ही एक बॉक्स संपवला, आता दुसरा ओपन करतोय. Bit on the hotter side. Bit spicier आहे. आणि हे ऑथेंटिक हे जे आहे ते ऑथेंटिक नेपालीज मोमो आहे. तर ती लेडी जी आहे ती नेपालीज आहे आणि ती हे मोमोज बनवते. आम्ही एव्हरी ट्रॅकेल मार्केटला हे घेतो. यम्मी गुड. सो 1 राऊंड ऑफ मोमो संपले आहेत आणि आम्ही का सेंट मायकल्स चर्च राईट त्या समोर आम्ही बसलो आहोत. लॉट ऑफ फॅमिलीज आर सिटिंग देअर. ओके, सो how is the momo? छान आहे, मस्त. Yeah. Abraham, how was the momo? What about you, Samaya? It's lovely, it's fantastic. It's so good. He's so talented, though, isn't he? Yeah, brilliant. Yeah. Yeah, beautiful, very nice. It's just a matter. Handmade aprons आहेत तिकडे, bags आहेत. Wow, very nice. आणि बघा लिटिल बेबीजचे स्वेटर्स आहेत. Yeah, that's it. Thank you. Cheers. Thank you. समायरानी घेतलंय इज अ पिस्ताचिओ croissant. खाऊन बघ, मला दाखव. So glossy. It's so glossy. कसं आहे काय माहित. आहे बघा. आय डोंट नो हाऊ इट टेस्ट. समायरा ओपन. Try it, even though I don't like nuts. And it's got pistachio cream in the middle. Let's try it. Let me have a bite. Let him have a bite. I don't think it आवडेल, but I hate nuts, but I'm gonna try it. try. Daddy, try. Very nice. तुला आवडला? Yeah.
पिस्ताचियो क्रीम इज वेरी टेस्टी है ना. किती छान ज्वेलरी आहे. बघा मी तुम्हाला सोप्स बोलले, हे हँडमेड सोप्स आहेत इकडे. हा एक सोप आहे 500 रुपयाला, थोडंसं एक्सपेन्सिव्ह आहे. What's his name? Hugo. 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 आता आम्ही पार्कमध्ये आलोय. आम्ही ट्रेकेल मार्केट छान फिरलो आणि मोमोज वगैरे खाल्ले. आता आम्ही आलोय पार्कमध्ये. माझ्या अजून फ्रेंड्स येतात आहेत, तर मी आता टाकतीये शीट खाली आम्हाला बसायला. आणि आम्ही आता छान एन्जॉय करू. त्यांनी पिझ्झा ऑर्डर केलाय आणि आम्ही आईस्क्रीम्स आणतोय. अँड देन वी गोइंग टू एन्जॉय द सनशाईन टुडे. आणि मग घरी जाणार. घरी गेल्यावर चहा वगैरे पिऊन मी संध्याकाळी पुलाव बनवणार आहे चिकनचं, ते खाणार आणि मग मिसा. आणि असं असणार आहे आमचं संध्याकाळ. तर चला मग आता फ्रेंडसाठी वेट करते मी. अँड देन विल एन्जॉय दिस आफ्टरनून. आणि तुम्हाला ऐकून स्ट्रेंज वाटेल पण ॲक्च्युली माझ्या फेसला सनबर्न झालं इकडे सनमुळे. तर मी ना स्कूलमध्ये स्पोर्ट्स डे चालू आहे म्हणून मी 1.5 तास बाहेर होतो उन्हामध्ये आणि मला सनबर्न झालेला आहे फेसवर. तर आता मी एन्जॉय करतोय छान. आता आमचे फ्रेंड्स आल्यावर बघूया. काय काय आणलंय. आईस्क्रीम. This was a good trip. हे बघ हे ना मेल्ट व्हायला लागलं. Yeah, आणि just व्हॅनिला इब्राहिम हे की तू पहिलं हे कर. फ्लेवर्ड आईस्क्रीम्सला रेड अच्छा स्लायसिंग आहेत आणि let's have one. Let them the name. लॉली स्टिक्स आहे. कशी आहे एबी. Good. It's actually really. I love fruit lollies. No, it's actually very आणि आम्ही लहान होतो तेव्हा आम्ही अप्पू घरला जायचो पिकनिक समर हॉलिडेजमध्ये. समायरा डू रिमेंबर आपण गेलो होतो तुला घेऊन अप्पू घरला निगडीमध्ये. अप्पू घरला जायचो आम्ही आणि मग तिकडे जेवण वगैरे घेऊन जायचो, जेवायचो तिकडे. डक्सला खायला वगैरे घालायचं आणि मग संध्याकाळी घरी यायचं. इट वॉज व्हेरी नाईस. संजय येतात. तर चलो. बहुत टैक्स है. Samara घेऊन गेली. आप you cannot earn. खाना वाना भी तो करना है. एव्हरीथिंग यू हॅव टू डू. नहीं कैसे मिलेगा टाइम फुल टाइम जॉब में तो. टेल यू हाँ या शी इज लाइक शी इज अ वेरी लवली. सबने हाथ पकड़ लिए हैं. Oh, so cute. वो डोरा द एक्सप्लोरर लग रही है. कौन. डोरा द एक्सप्लोरर. वो चल रही मस्त है ना. देखो ना डोनाल्ड ट्रम्प लगी है. मैंने कहा ये मस्त चल रही है एकदम. वॉन्डर जैसे चल रही है एकदम. आज तुझा फोन कसं काय नाही बाहेर. मैं खाने मैं भैया की बेटी Ooh. Take me 3. Can you say hi, both of you? Can you say hi? Hi, Inni. Hi, Ofi. Ofi, can you say hi? So the day has ended. नाही अजून फक्त पार्क एंड झालाय. Yeah, it's फक्त 4:30 वाजले. But we played a lot of cricket with the season ball. The kids enjoyed, the parents enjoyed. मजा आली. हो खूप छान वाटलं फ्रेंड्स बरोबर. खूप गप्पा मारल्या, खूप खाल्लं आणि आता मी थकलोय खूप. आता घरी जाईल मी. चहा ठेवते मी मस्त. Yeah, आणि and burned out now. हो आता मी छान चहा ठेवते आणि मग संध्याकाळी तयार व्हायचं, परत चर्चला पण जायचं. चला. खूप मस्त दिवस होता. आम्ही खूप एन्जॉय केलं तिकडे. खूप गप्पा मारल्या, खूप खाल्लं. आता मी घरी आले. आता मी जस्ट चहा ठेवला आहे. आता वाजे 4:30 संध्याकाळचे. आता मी तयार होते आणि मग परत चर्चला जातो आता आम्ही. आणि मी आल्यावर करते आज पुलाव
तर आज मी एक वेगळ्या पद्धतीचं चिकन पुलाव करते आणि मी चिकन फ्राय पण करणार आहे. तर ही जी चिकन पुलावची रेसिपी आहे ही माझ्या सासूच्या स्टाईलची बनवते आज. तर त्या एक चिकन पुलाव बनवतात, तर तसं मी बनवणार आहे आज. खूप छान होते आणि खूप सटल आणि खूप सटल आहे हा पुलाव. बिलकुल असं स्पायसी नाही आहे किंवा नॉट हेवी ऑन द थ्रोट आहे. खूप सटल आणि खूप छान लागतो हा पुलाव. तर तो मी करणार आहे आणि संजय मला बोलले की ते एअर फ्रायरमध्ये आज चिकन फ्राय करणार आहे, तर त्यांची पण तुम्ही रेसिपी बघा. सो आजचा टेम्पररी शेफ मी आहे. सो आपण चिकन विंग्स त्याचं लॉलीपॉप बघितलं. सो फर्स्ट टाइम आय एम ट्राईंग समथिंग चिकन लेग्सचं लॉलीपॉप. लेट्स सी विद इट वर्क्स. अ डिफरंट काइंड ऑफ रेसिपी. लेट्स सी. जस्ट थिंकिंग. सो तसं लॉलीपॉपला विंग्सला आपण करतो ना, सिमिलर थिंग आय एम ट्राईंग टू डू ऑन चिकन लेग्स. होप सो इट वर्क्स. दो दिल ऐसे मिलेंगे तुम साजना. So here is the first piece. होतोय का? होतोय? Yeah. दाखवा. हा वे मस्त. चिकन लेग्सला मी लॉलीपॉप टाईपमध्ये बनवले. नाव विल सी हाऊ टू मेक हाऊ टू गेट द इंग्रेडियंट्स फॉर दॅट. आपण आता एक इंग्रेडियंट सिम्पल आहेत अँड देन प्रॉब्ली लेट्स सी आयदर एअर फ्राय ऑर डीप फ्राय. लेट्स सी. सो ह्याची लॉलीपॉप्स आणि ह्याची बिर्याणी. नाव लेट्स सी माय पुलाव सॉरी. सो माझे सिम्पल इंग्रेडियंट्स गार्लिक, मिरची पावडर, take little bit on the hotter side, Himalayan salt, turmeric, a little bit of color, food color of jeera powder, lemon salt, lemon. So it will kind of make it थोड़ा smooth बनवेल त्याला. ओके. सो जर का इवन इफ इट इज स्पायसी जरी असलं तरी थोडं स्मूथ करेल ते. आय थिंक इनफ राईट. या आता आपण ह्याला सगळ्यांना मिक्स करू. हे क्यूब्स थोडे आईस झालेत. ठेवून जात असेल आणि चिकन द्या टाकून द्या. या आता आपण घराच्या बाहेर आहोत. आता आपलं ही पेस्ट जी आहे ही रेडी आहे, म्हणजे मसाला आपला. ओनली थिंग दॅट इज पेंडिंग इज की आपल्याला आता हे मॅरिनेट करायला ठेवायचं आहे. सो आपण हा पूर्ण चिकन टाकू आणि हे मॅरिनेट करायला ठेवू आपण. ओके. सो एवढी सिम्पल ही रेसिपी आहे. आशा करतो की इट ऑल टर्न्स आउट गुड. ओके. आता मी तुम्हाला दाखवते रेसिपी. जो पुलाव माझी सासू बनवते तर त्या पद्धतीनेच मी बनवते आणि संजयला खूप आवडतं. तर मी घेते 3 तमालपत्र आहेत. हे पेपरकॉर्न्स आहेत अराउंड 10 to 12 आहेत. इकडे मोठी वेलची आहे, छोटी वेलची आहे. ही दालचिनी आहे, 4 आहेत. इकडे शाही जिरे आहेत. हे आहे दालचिनीचे तुकडे आहेत आणि एक स्टार अनीस आहे आणि हे आहे मला वाटतं जावित्री आहेत आणि हिरव्या मिरच्या. आता तुम्हाला किती स्पायसी पाहिजे त्या हिशोबाने तुम्ही मिरच्या घ्या. जर तुम्हाला जास्त स्पायसी पाहिजे असेल तर जास्त घ्या. आणि मी हा पुलाव फक्त एक 3 वाट्याचा करणार आहे, तर 3 वाट्यासाठी इतका हिरव्या मिरच्या बेस्ट आहेत माझ्यासाठी. तर हे आपण ग्राइंड करू आता मिक्सरला आणि मग मी तुम्हाला दाखवते पुढचा प्रोसेस. तर आपल्याला ग्राइंड करताना ना तेजपत्ता ग्राइंड नाही करायचा, बाकी सगळ्या वस्तू आपण ग्राइंड करून घेऊया. मी घालते 1 क्यूब आहे गार्लिकचा आणि 1 क्यूब आहे जिंजरचा. तर हे मी आता छान बारीक वाटते. तर मी 2.5 कप आता इकडे राईस घेतलाय. आणि हा आहे सोना मसुरी राईस. मी बिर्याणी राईस वगैरे काहीच नाही घेतला. हा सोना मसुरी आहे
आणि हा खूप छान फुलतो. तर हा आहे 3 वाट्या आहेत हा राईस. आणि इकडे मी घेतले 4 कांदे आणि 2 टोमॅटोज आहेत आणि आपले हे बे लीव्स आहेत. आणि हा आपला मसाला रेडी आहे. फक्त इतके इंग्रेडियंट्समध्ये छान पुलाव होईल. तर आता मी पुलावला तडका देते. तर हे बघा मी काय काय घेतलंय. मी घेतले 1 स्टार अनीस आहे, 1 मोठी वेलची आहे, 2 छोट्या वेलच्या आहेत, थोडेसे पेपरकॉर्न्स आहे, शाही जिरे आहेत आणि आपले साधे जिरे आहेत, अर्धा टेबलस्पून. तर ते मी 8 टाकते आता. आणि आपला तमालपत्र याला छान आता फ्राय होऊन देऊ. मग मी कांदा टाकणार आहे. आता मी घालते कांदा. हे 4 कांदे आहेत, छान स्लाइस केलेत मी ठेवली. आणि आता हे जे कांदे आहेत ह्यांना आपण छान फ्राय करायचं आहे, ऑलमोस्ट एक छान ब्राऊन कलर येऊपर्यंत. तर हे बघा आपला कांदा आता फ्राय व्हायला लागला आणि छान ब्राऊन होतोय. आता ह्या स्टेजला आपण घालूया हा ग्राइंड केलेला मसाला. ठीक आहे. आणि आपल्याला हळद घालायची आहे. आता ह्या मसाल्याला आपण छान फ्राय करायचं, लाईक रिअली गुड फ्राईंग, लाईक ब्राऊन होईपर्यंत छान फ्राय करायचं. आणि आपण घालूया आता हळद घालतो. मम्मीने हे ऑर्डर घ्यायची ह्या पुलावची. खरं आहे का? ऑर्डर म्हणजे मी असं नॉनव्हेज बनवून द्यायची. मग मम्मी द्यायच्या बनवून. आता ते इट्स नॉट लाईक शी वॉज टास्किंग फॉर मनी, बट ऑर्डर म्हणजे लोकांनी जस्ट बनवून द्यायची. नाही तो ऍक्च्युली खूप छान फ्लेवर येतो. इट्स व्हेरी यमी. तर मी आता कांदे फ्राय केले आहेत आणि तो मसाला फ्राय करते. आता बघा आपला मसाला ना छान फ्राय झालाय जसं मी तुम्हाला दाखवलंय. आणि आता आपण ह्याच्यात घालूया चिकन. काहीच नाहीये, काहीच टाकलेलं नाहीये, जस्ट चिकन आहे. आणि मी फक्त आज लेग्स वापरणार आहे. मी लेग्सच आणले होते ऍक्च्युली त्याच्यामुळे. आणि ह्या चिकनला आपण ह्याच्यामध्ये आता छान फ्राय करू ह्या मसाल्यामध्ये. आता मी घालते 2 टोमॅटोज आहेत आणि थोडीशी कोथिंबीर. आणि आपण हे पण छान आता परतून घेऊया. टोमॅटोला आपल्याला जास्त शिजवायचं नाहीये, फक्त 1-2 मिनिटं. आणि मी गरम पाणी. आता आपले 2.5 कप तांदूळ होते, तर मी 5 कप पाणी घालणार आहे. आता मीठ घालते आहे, चवीनुसार मीठ. आता घालते मी राईस. आपल्या पाण्याला छान उकळी आली होती, आपण राईस टाकला आहे. आता राईस मी 5 मिनिटं अजून गरम पाण्यामध्येच त्याला छान गरम त्या मसाल्याच्या पाण्यामध्ये शिजवून दिलंय. आता मी ह्याच्यावर झाकण ठेवते आणि एक 3-4 मिनिटांनंतर ओपन करून मग मी त्याला एक फायनल वेळेस एक छान हलवणार आणि मग त्याला दमवर ठेवून देऊ. एक 5 मिनिटं झालेत मी आता ह्याचं झाकण ठेवलं. तर आता मी ओपन करून दाखवते तुम्हाला. हे बघा ऑलमोस्ट 90% पाणी आटलेलं आहे. आता मी जस्ट एकदा त्याला जेंटली असं मागून साईडनी आणि आता आपण ह्याला दमवर देऊ ठेवून एक 20 मिनिटासाठी. तर ह्या झाकणाला मी छान एक क्लीन कपडा लावलेला आहे. आता आपण ह्याला दमवर देऊ. आणि इकडे मी तवा ऑलरेडी तापायला ठेवला आहे, तर तव्यावर मी त्याला शिफ्ट करते आता. दॅट्स इट. आणि 15 मिनिटानंतर आपण बघूया. आता सिन्स मी एक एक्सपर्ट कुक आहे, सो आय डू अ लिटमस टेस्ट. थोडं एक टाकून बघू की तेल बरोबर गरम झालं आहे का. आय थिंक ओके झालं. हां या मी याच्यामध्ये काय करतो, आपले लेग चिकन लॉलीपॉप ह्याला मी आता ह्याच्यात सोडतो. ठीक आहे ना. एक इकडे टाका पाहू. त्यांना छान ब्राऊन होईपर्यंत छान फ्राय करू आपण. आणि इकडे बिर्याणी दमवर ठेवली आहे मी. आपलं फूड रेडी होऊन जाईल एक अर्धा तासामध्ये. छान झाले.
मस्तपैकी एकदम छान असं गोल्डन कलर आलेलं आहे. आणि ॲक्च्युली आम्ही हो आणि चर्चला गेलो त्याच्यामुळे तर अजून छान मॅरिनेट झालं छान आता आपण या साईडने पण करणार फ्राय होईल. या मास्टर शेफमध्ये मला जायला पाहिजे. आता दुसऱ्या साईडने पुन्हा एकदा फिरवून बघतो की झालेलं आहे काय नाही. ओके गुड चांगलं दिसतं. आता मला हा थोडा गुड इन्स्टिट्यूशन केलं मला जास्त इझिली फिरवता येत नाही बट चांगले फ्राय झालं तर एकदम छान आहे. हो क्रिस्पी होतं हां छान. आणि एकदम मस्त झालेलं आहे. म्हणजे आपण क्रीम टाकली होती राईट. या तुम्हाला पाहिजे तर तुम्ही शॅलो फ्राय पण करू शकता हां की नाही. हो माझा इंटेन्शन आहे ना लॉलीपॉप बनवत होता म्हणून मी याला डीप फ्राय केलेलं आहे. राईट तुम्ही नॉर्मल तळवरती पण फ्राय केलं तर चांगलंच होईल. ॲक्च्युली फ्राय आणि डीप फ्राय लॉलीपॉप करतो. मला तो वरचा जो ग्लेज आहे ना तो मला पाहिजे होता ॲक्च्युली. आता यांना उभं केलेलं आहे म्हणजे आतमध्ये जर का कुठे फ्राय झालं नसेल तर ते प्रॉपरली फ्राय होईल. मला आता असं वाटतं आहे की हे झालेलं आहे चांगलं फ्राय गुड. आता ना काढण्याचा प्रयत्न करतो. हो कारण की तुम्ही जास्त फ्राय केलं तर ते जुसीनेस जाणार त्याचा. छान वाटतं एकदम राईट. आता मी काढतो. है ना छान दिसतात की नाही. ॲक्च्युली मस्त चिकन लेग लॉलीपॉप. तर आपला हा पुलाव आता एक 15 मिनिटं दमवर होता. तोपर्यंत मी चिकन फ्राय करून घेतलं संजयनी. आता मी तुम्हाला ओपन करून दाखवते आपला पुलाव. हे बघा आणि आपण कोथिंबीर त्याला छान गार्निश करूया आणि ह्याला एक रेस्ट व्हायला ठेवू एक 5 मिनिटासाठी आणि मग मी सर्व करते थोड्या वेळासाठी रेस्ट ठेवा. तर आमचं संडे डिनरचं प्लेट रेडी झाली आहे. तर इकडे आहे कोशिंबीर ही समायरानी बनवली आहे. हा आहे पुलाव हा मी बनवला आहे आणि हे आहेत चिकन आपले चिकन लेग लॉलीपॉप्स हे संजयनी बनवले आहेत. तर असं आमचं आजचं डिनर प्लेट आहे आणि खूप यमी दिसतो आणि खूप छान. आणि तुम्ही प्लीज हा पुलाव ट्राय करा. हा ॲक्च्युली खूप सटल आणि खूप छान लागतो. आणि हा चिकन लॉलीपॉप हा मला माहिती नाही कसा लागेल आणि मला माहिती आहे डेफिनेटली इज गोइंग टू टेस्ट गुड. तर असा होता आमचा संडे. आज खूप छान होता. आम्ही पार्कमध्ये गेलो, ट्रॅकल मार्केटला फिरलो, पार्कमध्ये खूप एन्जॉय केलं फ्रेंड्सबरोबर. घरी आल्यावर अर्धं जेवण बनवलं, मग चर्चला गेलो आणि मग परत येऊन फिनिश केलं. तर आमचा संडे खूप छान गेला, खूप मस्त गेला. रिअली थँक्यू सो मच फॉर एव्हरीबडी हू वॉचेस माय व्हिडिओ. तर उद्या आहे मंडे. उद्या सगळ्यांना कामाला जायचं आहे. फॉर ऑल पीपल हॅव अ व्हेरी ब्लेस्ड वीक अहेड आणि टेक केअर अँड गॉड ब्लेस.